श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आजचा हा संदेश कोणाच्याही भविष्याची निश्चित भविष्यवाणी नाही. हा संदेश स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा, धैर्य आणि श्रद्धा जागवण्यासाठी आहे. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक क्षण डोळे मिटा, मन शांत करा आणि अंतःकरणातून एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्य माणसाला अशा वळणावर आणून उभं करतं की पुढे कोणता रस्ता धरायचा हेच समजत नाही. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, चांगलं वागूनही गैरसमज होतात, मनातून प्रेम करूनही साथ मिळत नाही, प्रामाणिकपणे काम करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. अशा वेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? जर हा प्रश्न कधी तुमच्याही मनात आला असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट पुन्हा पुन्हा दिसते. संकट आल्यावर घाबरू नका. संकट कायम राहत नाही. ते माणसाला घडवतं, त्याची परीक्षा घेतं आणि त्याला अधिक सक्षम बनवतं. आज तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ती कितीही कठीण वाटत असली तरी प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते, प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक कठीण काळानंतर नव्या आशेची सुरुवात होते. कधीकधी आपल्याला वाटतं की देव आपल्या प्रार्थना ऐकतच नाही, पण असा विचार करताना आपण एक गोष्ट विचारतो, उत्तर उशिरा मिळणं म्हणजे उत्तर मिळणारच नाही असं नसतं. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणं हेही श्रद्धेचाच एक भाग आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातून प्रेरणा घेणारे अनेक भक्त सांगतात की संकटाच्या काळात त्यांना सर्वात जास्त अधिकार मिळाला तो श्रद्धेचा, धैर्याचा आणि सतत पुढे चालत राहण्याचा निर्धाराचा. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अजूनही माझा विश्वास टिकवून ठेवला आहे का? कारण परिस्थिती बदलण्यापूर्वी अनेकदा मन बदलण्याची गरज असते. मनात भीती असेल तर प्रत्येक रस्ता कठीण वाटतो, पण मनात विश्वास असेल तर कठीण रस्ताही चालण्याची ताकद मिळते. आज तुमच्याकडे किती अडचणी आहेत, किती समस्या आहेत, किती चिंता आहेत, यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की त्या सर्वांमध्ये तुम्ही आशा सोडली नाही. लक्षात ठेवा, जी व्यक्ती संकटातही प्रामाणिकपणा सोडत नाही, जी व्यक्ती अपयशानंतरही प्रयत्न सोडत नाही, जी व्यक्ती निराशेनंतरही चांगुलपणा सोडत नाही, ती व्यक्ती आतून अधिक मजबूत असते. म्हणून आजचा संदेश असा आहे, तुमची परीक्षा व्यर्थ नाही, प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक सक्षम बनवत आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये फक्त इतकंच लिहा, श्री स्वामी समर्थ. यामुळे या संदेशाशी जोडलेले इतर भक्तही एकमेकांच्या श्रद्धेला बळ देतील. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हाच अनेकदा नवीन मार्ग तयार होत असतात. मात्र ते आपल्या डोळ्यांना लगेच दिसत नाहीत, कारण त्या क्षणी आपले मन भीती, चिंता आणि निराशेने भरलेले असते. अनेक भक्त मनात विचार करतात, मी इतके प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का येतात? हा प्रश्न स्वाभाविक आहे, पण स्वामी समर्थांच्या शिकवणीतून एक गोष्ट स्पष्ट दिसते. श्रद्धा म्हणजे फक्त सुखाच्या काळात देवाचे नाव घेणे नाही, तर कठीण काळातही धैर्याने पुढे चालत राहणे होय. कधीकधी जीवन आपल्याला थांबायला भाग पाडते. आपण त्याला अपयश समजतो, पण तो काळ स्वतःला नव्याने घडवण्याचीही संधीही असू शकतो. जसं बीज अंधारातल्या मातीत राहिल्याशिवाय अंकुरत नाही, तसंच माणसालाही काही कठीण अनुभवामधून जावं लागतं, तेव्हाच त्याच्यातील सामर्थ्य उमलतं. आज तुम्ही ज्या समस्येतून जात आहात ती कायमची नाही. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. कदाचित आज उत्तर दिसत नसेल, पण याचा अर्थ असा नाही की उत्तर अस्तित्वातच नाही. स्वामींच्या चरणी बसताना एक गोष्ट मनाशी ठेवा, आपण फक्त मागण्यासाठी नाही तर स्वतःमध्ये धैर्य, संयम आणि सद्बुद्धी जागवण्यासाठीही प्रयत्न करतो. कारण योग्य निर्णय घेण्याची शक्ती ही एक मोठी कृपाच असते.
जीवनात काही लोक तुमची साथ सोडतील, काही जण तुमच्यावर टीका करतील, काही जण तुमच्या अपयशावर हसतील, पण त्यामुळे तुमचा मार्ग बदलू नका. तुमची किंमत इतरांच्या मतांवर नाही, तर तुमच्या कृतींवर ठरते. लक्षात ठेवा, वादळ कितीही मोठं असलं तरी त्यानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होतंच. त्याप्रमाणे संकट कितीही कठीण असलं तरी आशा जिवंत ठेवणारा माणूस पुन्हा उभा राहू शकतो. आज स्वतःला एक वचन द्या, मी परिस्थितीसमोर हार मानणार नाही. मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. मी माझ्या मनात सकारात्मकता जपेन आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन प्रत्येक दिवस नव्याने आशेने सुरू करेन. कधीकधी आपल्याला जीवनातील सर्वात मोठा बदल बाहेर घडत नाही, तो आपल्या विचारांमध्ये घडतो. जेव्हा मनात भीतीऐवजी विश्वास, रागाऐवजी क्षमा आणि निराशेऐवजी आशा निर्माण होते, तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा जी आज कठीण काळातून जात आहे. कदाचित तुमच्या शेअरमुळे तिला आणि प्रेरणा मिळेल. स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भक्तांनो, आजचा हा संदेश संपण्यापूर्वी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. जीवनात संकटे येतील, अडचणी येतील, कधीकधी आपल्या अपेक्षेप्रमाणे काहीही घडणार नाही, पण त्या क्षणी आपण स्वतःला हरवू नये. कारण प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जातो. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपण एक मोठा धडा घेतो. श्रद्धा आणि प्रयत्न यांची साथ कधीही सोडू नका. श्रद्धा म्हणजेच फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही, तर योग्य कृती करत राहण्याची शक्ती मिळणे होय. जर आज तुमच्या मनात चिंता असेल तर ती स्वामींच्या चरणी अर्पण करा. जर मनात भीती असेल तर धैर्याची प्रार्थना करा. जर मनात राग असेल तर क्षमा शिकण्याचा प्रयत्न करा. आणि जर मनात निराशा असेल तर स्वतःला आठवण करून द्या, प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते. तुमच्या आयुष्यातील चांगले क्षण कधी येतील हे कोणालाच निश्चित सांगता येत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, जो माणूस संयम, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न सोडत नाही, तो प्रत्येक अनुभवातून अधिक सक्षम बनतो. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी परिस्थितीला दोष देत बसणार नाही. मी माझ्या कर्तव्यावर लक्ष देईन. मी इतरांशी प्रेमाने वागेन. मी चांगले कर्म करीन आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत प्रत्येक दिवस नव्याने जगण्याचा प्रयत्न करेन. हीच खरी साधना आहे, हीच खरी भक्ती आहे. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त इतकंच लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमचा अनुभवही जरूर लिहा. श्रद्धा, धैर्य किंवा सकारात्मक विचारांनी तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडण्यास कशी मदत झाली हे इतर भक्तांनाही प्रेरणा देऊ शकते. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तो तुमच्या कुटुंबापर्यंत आणि मित्रांपर्यंत जरूर पोचवा, जेणेकरून त्यांनाही प्रेरणा मिळेल. आणि अशाच प्रेरणादायी विचार, प्रवर्तक आणि श्रद्धेला बळ देणाऱ्या स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी संदेश चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. शेवटी आपण सर्वजण एकत्र श्रद्धेने म्हणूया, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी स्वामी संदेशासह. श्री स्वामी समर्थ.